पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल देतायत यांच्या हस्ते. रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांचे. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही एक जनरल डायर पाहिला होता, जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला. हा विषय संपला नाही. याच्या संदर्भात असं आहे की 2 मुद्दे समोर येतात. एक तर त्यांनी हे आदेश दिले का, किंवा त्यांच्या पक्षात त्यांना न सांगता हे सगळं घडलं. काही असलं तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झाला असेल तरीही जबाबदारी त्यांचीच आहे गृहमंत्री म्हणून. याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाही, तर तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात. आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर अमित शहा हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य. सर, प्रश्न असा पडतो की ज्यावेळी त्या जितेंद्र सिंग सभागृहामध्ये बोलत होते त्यांनी स्पष्ट केलं की कुठेच गोळ्या चाललेल्या नाहीत, असं त्यांनी ऑन रेकॉर्ड लोकसभेमध्ये नाही, ते खोटं बोलतात. त्यांच्या विरोधात हक्काभंग आणला जाईल. नाही, काही आणू द्या. जितेंद्र सिंग हे एक राज्यमंत्री आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे. ते लिहून दिलेली भाषणं वाचतात. स्वतः ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आले, समोर आणले. आणि संसद मार्ग पोलीस स्टेशन मधली जी डायरी आहे, जनरल डायरी, ती खोटं बोलत नाही. डायरीची काय पानं समोर येतील आगामी काळात? 100% येणार आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनामध्ये सगळ्यांचा ट्रक समोर नाही. आणि आता असं आहे की मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलंय. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलंय, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल देतायत यांच्या हस्ते. रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांच्या मुलांचे.